दापोलीतील केशवराज मंदिरबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पांडवकालीन मंदिर आहे, हजारो वर्ष जुनं आहे आणि इथून गायीच्या मुखातून 12 महिने पाणी वाहतं. मंदिराचं नाव आहे तीर्थक्षेत्र केशवराज मंदिर. दापोली बस स्टॉप पासून साधारण 7 किलोमीटर अंतरावरती हे आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेलं आहे. जाता जाता तुम्हाला 10 ते 15 मिनिटं चालत जायचं आहे आणि अशी झाडं, अशी बाग मी पहिल्यांदाच पाहिली होती. 7 ते 8 मिनिटानंतरला हा तुम्हाला पूल लागेल. हा पहिला लाकडी पूल होता, पण आता हा सिमेंट आणि कॉन्क्रीटनी बांधला गेला आहे. हे जे मित्र होते, कॉलेजची पिकनिक आली होती, यांच्यासोबत थोडंसं टाइमपास खेळलो आणि मंदिरामध्ये गेलो. मंदिराचा गाभारा एकदम मस्त होता, म्हणजे एकदम थंडगार वातावरण. आणि 15 मिनिटं चालल्यानंतरला थोडासा थकवा जाणवला, बट इथे आल्यावरती तेही दूर झालं. मंदिरातली ही विष्णूची मूर्ती फारच सुंदर आहे. विष्णूंच्या मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा आणि पद्य अशी 4 आयुधे आहेत. ते असं म्हटलं जातं, डोंगरावरून एक झरा आहे, त्यातून पाणी येतं 12ही महिने आणि इथे गायमुख सुद्धा आहे. तो पाणी या गायीच्या मुखातून बाहेर